So next point, आपला जो आहे कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. आता काय म्हटलं बघा कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी मध्ये. सो हिअर वी कन्सिडर अ क्यूब ऑफ इच साइड एक्स. तर इथं आपण काय म्हणू शकतो कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी मध्ये. सो हिअर कन्सिडर अ क्यूब. एक आपण क्यूब कन्सिडर केला. इच ऑफ साइड स्मॉल एक्स अँड इच फेस ऑफ क्रॉस सेक्शन एरिया ए. समजा एक क्यूब आहे त्याची प्रत्येक बाजू आहे एक्स एवढ्या लांबीची आणि प्रत्येक इच फेस ऑफ क्रॉस सेक्शन एरिया समजा ए असेल. सो सपोज इट्स अपोजिट फेसेस आर मेंटेन्ड ॲट टेम्परेचर्स T1 अँड T2. समजा त्याचे अपोजिट जे असणारे फेसेस आहेत ते काय असतील बघा T1 अँड T2 असतील. Okay, so experiments show that under steady state condition, the quantity of heat Q that flows from hot phase to the cold phase directly proportional to area, directly proportional to temperature, difference between two phases directly proportional to time small t, and inversely proportional to the perpendicular distance. So all this combining the above four factors, so we have the quantity that Q is directly proportional to A into T2 minus T1 into small t upon x. So K is a constant of proportionality and is called coefficient of thermal conductivity. Okay. So coefficient of thermal conductivity of material is defined as quantity of heat that flows in 1 second between the opposite faces of a cube of side 1 meter. So faces being kept at temperature difference of 1 degree Celsius. So K is equal to फॉर्म्युला आपला असा होतो बघा क्यू एक्स अपॉन ए इंटू T2 मायनस T1 मायनस T2 इंटू स्मॉल टी. आता त्याचा एस आय युनिट जे असणार आहे ते काय असणार बघा त्याचं जूल सेकंड इनवर्स मीटर इनवर्स डिग्री सेल्सिअस इनवर्स. आणि डायमेन्शन त्याचे असणार आहेत L⁻1 M⁻1 T⁻³ K⁻1. ओके. सर डिवायडेड बाय टी जर केलं तर त्याच्यामध्ये पी कंडेन्स. सो टाइम रेट ऑफ हीट फ्लो per second, that is hotter phase to colder phase at right angles to the faces. Okay. सो आता ह्याच्यामध्ये आपण त्याच्या फर्स्ट ऑफ ऑल काय करू डायग्राम ड्रॉ करू.
section of a cube in the steady state. So consider a cube of each side x and each face of cross section area a. या ठिकाणी काय म्हटलं बघा, कन्सिडर अ क्यूब हा जो आहे त्याची ईच साइड, प्रत्येक साइड काय आहे बघा x इतकी आहे. सो कन्सिडर अ क्यूब ऑफ ईच साइड x. एक क्यूब आहे त्याची प्रत्येकी बाजू काय आहे बघा x इतकी आहे. सो कन्सिडर क्यूब ऑफ ईच साइड x अँड ईच फेस ऑफ क्रॉस सेक्शन एरिया a. आणि प्रत्येकाचा असणारा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो काय आहे, कॅपिटल ए आहे. सपोज इट्स opposite faces are maintained at temperatures T1 आणि T2. समजा त्याचे असणार जे अपोजिट फेसेस आहेत हा T1 आणि हा T2. त्याचं टेम्परेचर जर आपण असं ठेवलं असेल, सो T1 हा ग्रेटर असेल T2 पेक्षा. सो एक्सपेरिमेंट शो दॅट अंडर स्टेडी स्टेट कंडिशन असताना the quantity of heat Q that flows from hot phase to the cold phase is, so the quantity of heat Q, आता Q इतकी जी हीट आहे ती काय होईल, फ्लोज होईल कुठून, हॉट फेस कडून कोल्ड फेस कडे. आता ती जी असणारी हॉट एंड कडून कोल्ड फेस कडे जी फ्लो होणार आहे ते कसे आहे, तर फर्स्ट पॉइंट आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द फेस. सो दॅट इज Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, ओके. सो हॉट फेस कडून कोल्ड फेस कडे जे होणार आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स एरिया, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स एरिया. सेकंड काय सांगितलेलं बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द टू फेसेस. ही जी असणारी क्यू आहे हा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, त्यांच्यामध्ये असणाऱ्या टेम्परेचरच्या डिफरन्सला, दॅट इज T1 मायनस T2. थर्ड काय सांगितलं बघा, थर्ड आपल्याला इथे सांगितलेलं आहे दिस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. हा जो असणारा क्यू आहे हा त्याच्यामध्ये असणारा जो टाइम आहे त्याला सुद्धा कसा असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. आणि फोर्थ पॉइंट इथं काय सांगितलेलं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स बिटवीन हॉट अँड कोल्ड फेसेस. आणि हाच जो असणारा क्यू आहे हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशाला, हा जो क्यू आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाला, त्याच्यामध्ये असणाऱ्या डिस्टन्सला. सो विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स x between hot and cold faces, that is Q is inversely proportional to 1/x. okay. So हे जर सगळं आपण जर कंबाइनिंग द अबाव फोर फॅक्टर्स, हे चारही फॅक्टर्स जर आपण कंबाईन केले तर वी हॅव द क्वांटिटी ऑफ हीट. तर आपल्याला क्वांटिटी ऑफ हीट आपण काय करू शकतो, तर राईट डाऊन करू शकतो. दॅट इज काय लिहू शकतो, दॅट इज Q is directly proportional to, हा जो असणारा Q आहे तो कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, त्याच्यामध्ये असणार त्याचा एरिया इंटू T1 मायनस T2 इंटू स्मॉल t अपॉन त्याच्यामध्ये असणार त्याचा डिस्टन्स x, त्याला ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो Q इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागेल. सो Q इज इक्वल टू काय कॉन्स्टंट घेतलं, K इंटू A T1 मायनस T2 इंटू स्मॉल t अपॉन x. त्याला काहीतरी आपण पर्टिक्युलर इक्वेशन नंबर काय देऊ, 1 देऊ. सो Q इज इक्वल टू काय झालं बघा, K इंटू T1 मायनस T2 इंटू स्मॉल t अपॉन x. So where K is a constant of proportionality and is called coefficient of thermal conductivity. Where K is called, तर केलाच आपण काय म्हणू शकतो, constant. K is called constant of proportionality. Constant of proportionality. Is called constant of proportionality. And is called coefficient of thermal conductivity. And is called coefficient of thermal conductivity.
असं म्हणू शकतो. ओके, सो इट्स व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द मटेरियल. ही व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? नेचर ऑफ द मटेरियल. कुठे आहे आई गेली आई. So coefficient of thermal conductivity of a material is defined as the quantity of heat absorbed flows in 1 second between the opposite faces of a cube of side 1 meter, the faces being kept at constant difference 1 degree Celsius. So याच्यानुसार आपण इक्वेशन नुसार हे काय करू शकतो, लिहू शकतो. So coefficient of thermal conductivity K is defined as the quantity of heat that flows in 1 second between the opposite faces of a cube of side 1 meter. So faces being kept at temperature difference 1 degree Celsius. So K is equal to, so that's a formula काय म्हणतो. So K is equal to Qx upon A into T1 minus T2 into small t. So फॉर्म्युला आपला K चा काय होणार बघा, K is equal to Qx A into T1 minus T2 into small. आता याचं SI युनिट जे आहे, तर SI युनिट ऑफ कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी K is, so SI unit of coefficient of thermal conductivity K is काय असणार सांगा. अमाउंट ऑफ हीट आहे म्हणजे बाळांना आपण काय म्हणतो, जूल असं म्हणतो. सो जूल. ओके, डिस्टन्स आहे, सो जूल. टाइम आहे ते वरती लिहिलं तर काय होईल सांगा, टाइम सेकंड इनवर्स होणार आहे. त्यानंतर बघा एरिया आहे आणि हा डिस्टन्स मीटर आणि मीटर स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त मीटर राहील, ते मीटर इनवर्स होईल. त्यानंतर हा टेम्परेचर आहे ते वरती लिहिलं डिग्री सेल्सिअस इनवर्स होईल. सो याच्यामध्ये असणारे हे जे काही युनिट आहे ते आपण लिहिलं जूल सेकंड इनवर्स मीटर इनवर्स डिग्री सेल्सिअस, किंवा जूल सेकंड इनवर्स मीटर इनवर्स के इनवर्स सुद्धा आपण लिहू शकतो. त्यानंतर याचं डायमेन्शन, याचं असणार काय आहे डायमेन्शन. म्हणजे डायमेन्शन काय असणार बघा, L/1 M/1, त्यानंतर बघा T⁻⁻3 K⁻⁻. जसं आपण याचं SI युनिट लिहिलं तसं याचं डायमेन्शन बघा L/1 असणार आहे. त्यानंतर काय असणार आहे L/1 M/1 T⁻⁻3 आणि K⁻⁻. आपण आणखी काय लिहू शकतो, तो हा जो T आहे, सो Q/T मी इथंच ठेवलं तर हे इकडे काय होईल बघा, Q/T. हा Q/T बाळांना मी तसंच ठेवलं, सो हे अंशामध्ये जाईल. काय होणार K into A into T1 minus T2 into small t, K into A into T1 minus T2 into small t upon x. त्याच्यामध्ये काय होणार आहे x होणार. सो क्वांटिटी Q/T ही जी आहे डिनोटेड बाय P कंड is the time rate of heat flow from a hotter phase to the colder phase. So at right angles to the phases. So SI unit is काय असणार बघा त्याचं वॅट. So SI unit is काय असणार आहे वॅट असेल. So therefore can be written as watt meter inverse degree Celsius. So using may be written as, मग हेच आपण त्याच्यामध्ये त्याचं डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो बघा. That is dq by dt. dq by dt is equal to, आता याचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा, मायनस k into a into ते टेम्परेचर काय होणार dt by dx. So dt by dx is the temperature gradient. dt by dx याचा अर्थ काय होतो temperature gradient. So negative sign indicates that heat flow is in the direction of decreasing temperature. So coefficient of thermal conductivity of a material may also be defined as rate of flow of heat per unit area. आता ह्याच्यामध्ये आपण असं पण म्हणू शकतो काय तर coefficient of thermal conductivity of material. कोणाची coefficient of thermal conductivity? So coefficient of thermal conductivity of a material may also be defined as rate of flow of heat per unit area per unit temperature
gradient when heat flow is at right angles to the faces of a thin parallel sided slab of material. Okay, so coefficient of thermal conductivity of a material may also be defined as rate of flow of heat per unit area per unit temperature gradient when the heat flow is right angles to the faces of a thin parallel sided slab of that particular material. ओके, त्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट आपण इथं म्हणतो तो आहे थर्मल रेजिस्टन्स RT. नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे तो काय आहे, थर्मल रेजिस्टन्स RT. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत थर्मल रेजिस्टन्स RT. Conduction rate, that is P conduction, is the amount of energy transferred per unit time to a slab of area A and thickness X. The two sides of the slab being at temperature T1 and T2 and is given by. So that is P conduction is given by Q upon T. So it is equal to K into A. That is T1 minus T2 divided by X. So P conduction is given by, काय फॉर्म्युला भेटला बघा, एकच मिनिट. आता काय बघा, नेक्स्ट पॉईंट आपला आहे थर्मल रेजिस्टन्स RT. आता याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, कंडक्शन रेट म्हणजे तो दाखवायचा P कंडक्शन इज द अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर्ड. ओके, काय म्हटलं जातं बघा, कंडक्शन रेट म्हणजे त्याला आपण P कंडक्शन म्हणतो. तर कंडक्शन रेट P कंडक्शन म्हणजे काय आहे, तर अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर्ड पर युनिट टाईम. अमाऊंट ऑफ एनर्जी काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते पर युनिट टाईम थ्रू अ स्लॅब ऑफ एरिया A अँड थिकनेस त्याचा काय असेल, समजा X इतका असेल. द टू साइड्स ऑफ द स्लॅब बिंग टेम्परेचर्स T1 अँड T2 अँड इज गिवन बाय. तर त्याचा फॉर्म्युला बघा, P कंडक्शन इज इक्वल टू Q अपॉन T इज इक्वल टू K इंटू A इंटू T1 मायनस T2 अपॉन X. So as discussed earlier, K depends on the material of that slab. A material that readily transfers heat energy by conduction is a good thermal conductor and has high value of K. So आता इथं बघा एक आपल्याला टेबल आहे, तो टेबल बघा, एकच मिनिट. हां, आता ह्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी इथं आपल्याला दिलेली आहे. सो काय काय दिलं बघा, पहिला आहे मटेरियल सिल्वर आहे, ज्याचा कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी बघा 406 आहे. त्यानंतर बघा आहे काय, कॉपर, ज्याची कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी 385 असे आपल्याला दुसऱ्या दिलेले आहेत. सो वेअर द टेम्परेचर फॉल्स बिलो 0 डिग्री सेल्सियस इन विंटर सीझन, सो इन्सुलेटिंग द हाऊस फ्रॉम सराउंडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर कंट्री. वी wish to carry cold drinks with for picnic or wish to bring ice cream from shop to our house, we need to keep them in containers, so that are poor thermal conductors. Hence the concept of thermal resistance similar to electrical resistance is introduced. So opposition of body to flow of heat through it is called thermal resistance. Opposition of a body to flow of heat through it is called thermal resistance. So greater the thermal conductivity of a material, smaller is its thermal resistance and vice versa. Those bad thermal conductors are those which have high thermal resistance. So we can write that is T1 minus T2 upon P conduction is the student
T1 मायनस T2 अपॉन काय केलं बघा, कंडक्शन इज इक्वल टू काय राहणार आहे बघा, हा एक्स तिकडे जाईल, सो एक्स अपॉन काय राहणार आहे, के. ओके, सो T1 मायनस T2, T1 मायनस T2, एकच मिनिट, T1 मायनस T2 अपॉन कंडक्शन, okay, upon is equal to x upon k. So when a current flows through a conductor with ratio V upon I is called electrical resistance of the conductor, where V is potential difference असणार आहे, बरोबर आहे का, आणि I म्हणजे करंट असणार आहे. So T1 minus T2 is the temperature difference between the ends of that conductor, and P conduction is the rate of flow of heat, therefore in analogy with electrical resistance. So here T1 minus T2 upon P conduction is called a thermal resistance RT of that material. So thermal resistance RT is equal to x upon K. आता याचं SI युनिट काय आहे बघा, डिग्री सेल्सिअस सेकंड. ओके, किंवा डिग्री सेल्सिअस एज पर जे, अँड डायमेन्शन फॉर्म्युला m⁻⁻1 l⁻², t⁻³ आणि k⁻1. So lower the thermal conductivity K, higher is the thermal resistance RT. So material with high RT values is a poor thermal conductor and good thermal insulator. So thermal resistivity ρT is the reciprocal of thermal conductivity K and is characteristic of a material, while thermal resistance is the slab and depends on the material. Okay, so आता नेक्स्ट आपल्याला इथं काय बघायचं आहे, त्याच्यामध्ये असणार त्याचं नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल आहे, what is the rate of energy loss, what is the rate of energy loss, what is the rate of energy loss in watt per square meter, in watt per square meter, per square meter. To a glass window, to a glass window, 5 mm thick, 5 mm thick. If outside temperature is minus 20 degrees Celsius, if outside temperature, जर त्याच्या बाहेरच्या बाजूचा असणारा तर टेम्परेचर मी किती असेल बघा, if outside temperature is minus 20 degree Celsius and inside temperature is, and inside temperature किती आहे बघा, 25 degree Celsius. ओके, त्यानंतर आपल्याला दिलेला आहे के ग्लास, के ग्लास, आणि तो किती दिला बघा, 1 watt per mm. So आता काय म्हटलं आपल्याला इथं, what is the rate of energy loss in watt, what is the rate of energy loss in watt per square meter through a glass window 5 mm thick, if outside temperature is, समजा किती असेल, -20 डिग्री सेल्सिअस असेल, आणि इनसाइड टेम्परेचर किती आहे बघा, 25 डिग्री सेल्सिअस असेल. आपल्याला के ग्लास पण दिलेला आहे. ओके, सो त्याच्यानुसार काय काय दिलं ते आधी म्हणतो. सो आपण इथं के ग्लास दिलेला आहे, के ग्लास किती आहे बघा, 1 वॅट. ओके, त्यानंतर आहे बघा T1 टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस, T2 आहे बघा -20 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर एक्स दिला बघा किती, 5 mm, म्हणजे 5 × 10⁻³ मीटर. त्यानंतर T1 मायनस T2 दिलेलं आहे, ते बघा किती, 25 -20 डिग्री सेल्सिअस, ते बघा काय असणार आहे, 45 K. सो P
is equal to Q upon P is equal to Ka into P1 minus P2 divided by X. So P conduction upon A सो याच्यामध्ये बघा काय म्हटलं, व्हॉट इज द रेट ऑफ एनर्जी लॉस इन वॅट पर स्क्वेअर मीटर थ्रू अ ग्लास विंडो 5 mm थिक इफ आउटसाइड टेम्परेचर किती असेल त्याचं -20 डिग्री सेल्सिअस असेल आणि इनसाइड टेम्परेचर किती आहे 25 डिग्री सेल्सिअस. सो ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथे दिलेल्या आहेत. Q अपॉन टी इज इक्वल टू K इंटू T1 मायनस T2 अपॉन X. सो एनर्जी लॉस पर स्क्वेअर मीटर काय असणार आहे, एरिया कॅन्सल होईल. सो त्याचा आन्सर बघा कसं येणार. So energy loss per square meter ना. So therefore P conduction upon area. So याच्यामधला काय होणार, एरिया कॅन्सल होईल. तर राहणार काय बघा, K into T1 minus T2 divided by X. हा फॉर्म्युला आपला राहील. So is equal to 1 into 45 upon 5 into 10 raised to minus 3. So 5 9 45. So 9 into 10 raised to 3. 9 into 10 raised to 3 watt per meter square. हे आपलं काय असेल रिक्वायर्ड आन्सर. नाइन इंटू 10 raised to 3 watt per meter square. ओके. सो नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आहे बघा ॲप्लिकेशन ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. जसं की बघा आता कुकिंग इटेन्सिल्स आर मेड अप ऑफ मेटल्स बट आर प्रोव्हाइडेड विथ हँडल्स ऑफ बॅड कंडक्टर्स. ओके. कुकिंग इटेन्सिल्स तुम्हाला माहिती आहेत ते कशापासून बनवले असतात, मेटल्सपासून, मात्र त्याला हँडल्स असतात. ओके. थिक वॉल्स आर युज्ड इन कन्स्ट्रक्शन ऑफ कोल्ड स्टोरेज रूम्स. कोल्ड स्टोरेज रूमच्या बघा थिक वॉल्स असतात. ब्रिक इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. ओके. सो रिड्युसेस द फ्लो ऑफ हीट फ्रॉम सराउंडिंग ॲट द रूम्स. त्यानंतर टू प्रिव्हेंट आईस फ्रॉम मेल्टिंग इट इज रॅप्ड इन अ गनी बॅग इज अ पोअर कंडक्टर ऑफ हीट. सो अशा त्याच्यामध्ये एक्झाम्पल. सो आता तुम्ही काय करता का, एक्झाम्पल 7.18 आणि एक्झाम्पल 7.19 हे तुम्ही सोडवायचं. हा तुमचा होमवर्क आहे. एक्झाम्पल 7.18 आणि एक्झाम्पल 7.19. यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आपला आहे तो आहे बघा कॉन्व्हेक्शन. नेक्स्ट पॉईंट जो आपण बघणार आहोत तो कोणता आहे, या ठिकाणचा कॉन्व्हेक्शन. ओके. त्यानंतर आहे ॲप्लिकेशन ऑफ कॉन्व्हेक्शन आणि त्यानंतर लास्ट पॉईंट आपला राहतो कोणता, रेडिएशन. त्यानंतर आपला हा 7वा टॉपिक होईल संपेल. ओके. सो आता नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तो पॉईंट आहे बघा कॉन्व्हेक्शन. तुम्हाला होमवर्क कोणता सांगितला, एक्झाम्पल 7.18 आणि एक्झाम्पल 7.19 हे 2 एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट परत कोणता बघणार आहे उद्या, कॉन्व्हेक्शन. ओके. गुड बाय, टेक केअर, डू स्टडी.